नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. तर आज मी छान अशी सिंपल साडी वेअर केलेली आहे, कारण आपल्याला घरी जायचं होतं आणि परत एका ठिकाणी सुद्धा जायचं होतं. तर म्हणून मी अशी साडी वेअर केलेली आहे. आणि सकाळी सकाळी घाईघाईमध्ये नाश्ता करायचा राहून गेला, म्हणून टिफिनच घेऊन आली. तर आता प्रगट दिनसुद्धा जवळ येत आहे, त्यामुळे शेगाव आणि खामगाव रोडनी तुम्हाला नुसतं पालख्या आणि दिसणारच आहेत. तर माझी आई आणि सासूबाई रिसेंटली आता 2 दिवसापूर्वी जाऊन आलेला आहे प्रयागराज आणि अयोध्येला. तर त्यांनी माझ्यासाठी खूप छान असे गिफ्ट आणले होते आणि प्रभू श्रीरामांची मूर्तीसुद्धा आणली, जे की मला खूप आवडली. ते मी आता माझ्या घरी नेणार आहे. आणि हे बघा, आबा इथं आबांना वाटलं मी फोटो काढत आहे, तर ते हसत होते. तर त्यांना म्हटलं हाय करा, तर बघा त्यांनी हाय केला. आणि हा आहे आमच्या घरी 2 महिन्यापूर्वी मस्त गाईने एका गोऱ्याला जन्म दिला, जो की खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याचा खूप लाडसुद्धा येत होता मला. तर मी त्याच्याजवळ थोडा बसली, लाड केला. आणि नंतर आम्ही निघालो दुसऱ्या एका गावाला जाण्याकरिता. ते कुठलं गाव आहे हे तुम्हाला दिसेलच. तर हे बघा, हे आहे अंतरी मलकापूरचा धरण. आणि आता निघालो आम्ही वानखेडला जाण्याकरिता, कारण तिथं सध्याच यात्रा झालेली आहे आणि यात्रेनिमित्त जाणं झालं नाही आमचं, म्हणून आता मध्येच चाललो आम्ही दर्शनाला. तर इथं आलो आणि इथं बघा खूप जास्त गर्दी नव्हती, कारण यात्रा आताच संपलेली आहे. मग गेलो देवीच्या दर्शनाकरता. असं म्हणतात की देवीचं माहेर नदीच्या अलीकडे आहे आणि सासर नदीच्या पलीकडे आहे. तर देवी 1 महिन्यासाठी माहेरला येत असते. आणि हा देवीचा, आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी माहेरचा शेवटचा दिवस होता. आणि खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली. आणि दर्शन घेतल्यानंतर समोरच मोठा असं दीपस्तंभ आहे. आणि खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. दर्शन वगैरे घेतलं आणि हा आहे तो दीपस्तंभ. आणि मधात त्याच्याच साईडनी नदी आहे. आणि आजचा व्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.